नमस्कार मित्रांनो, IPL 2026मध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिलेली टीम म्हणजे मुंबई इंडियन्स. पण दुर्दैवाने या सीझनमध्ये मुंबई इंडियन्स चाहत्यांची मोठी निराशा झाली. स्टार खेळाडू असूनही टीम प्लेऑफच्या शर्यतीत मागे पडली. पण मुंबई इंडियन्सचं नेमकं चुकलं कुठे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई इंडियन्स बाहेर पडण्यामागची 5 सर्वात मोठी कारणे. तर कारण नंबर 1, सलामी जोडी कन्फर्म नाही आणि सलामी जोडीचा फ्लॉप शो. प्रथम सलामीमध्ये रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा, परत क्विंटन डिकॉक आणि रोहित शर्मा, नंतर विल जॅक्सला ओपनिंगला पाठवले, परंतु एक चालला तर दुसरा कमी पडतो. तर यावर्षी मुंबईला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला, तो म्हणजे ओपनिंगमध्ये रोहित शर्मा इंजर्ड झाला. दुसऱ्या बाजूला ओपनिंग पार्टनर करून मोठी खेळी कमीच पाहायला मिळाली. पॉवर प्लेमध्ये विकेट गेल्यानंतर मधल्या फळीवर दबाव सतत आला आणि टीम मोठी धावसंख्या उभारत मागे पडली. तर कारण नंबर 2 म्हणजे हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी. हार्दिक पांड्या कॅप्टन म्हणून पुन्हा चर्चेत आहे, पण यावेळी चांगल्या कारणासाठी नाही. काही सामन्यामध्ये गोलंदाजाचा चुकीचा वापर, फिल्डिंग सेटिंग आणि डिसिजन मेकिंग यामुळे टीमला मोठे नुकसान झालं. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी कॅप्टन्सीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. कारण नंबर 3 म्हणजे बॉलिंगमध्ये सातत्य नाही. जसप्रीत बुमराहने काही सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी केली, पण दुसऱ्या बाजूला इतर गोलंदाज सातत्य ठेवू शकले नाहीत. डेथ ओव्हर्समध्ये जास्त रन गेले आणि विरोधी संघांनी मोठा स्कोर उभे केले. विशेषतः काही जवळपास जिंकलेले सामने खराब बॉलिंगमुळे हातातून गेले. कारण नंबर 4 म्हणजे मिडल ऑर्डरचा दबाव. सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये नाही. वरच्या फलंदाजाकडून रन न आल्यामुळे प्रत्येक वेळी मिडल ऑर्डरला सामना वाचवावा लागला आणि यामध्ये सूर्यकुमार यादव हा सतत अनफॉर्ममध्ये राहिलेला आहे. तर सूर्यकुमार यादव यावर्षी फॉर्ममध्ये नाही, हे कारण आहे. तर कारण नंबर 5 म्हणजे टीम सिलेक्शन आणि कॉम्बिनेशन. काही सामन्यामध्ये प्लेइंग 11 पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. योग्य कॉम्बिनेशन सापड्यात मुंबईला संपूर्ण सीझन संघर्ष करावा लागला. मुंबई इंडियन्सचे दीपक चहर, शार्दुल ठाकूर यासारखे बॉलर्स बेंचवर बसलेले असताना कृषी भगत यासारखे बॉलर्स प्लेइंगमध्ये खेळतात. काही अतिरिक्त फलंदाज तर कधी कमजोर बॉलिंग अटॅक, यामुळे टीम बॅलन्स पूर्णपणे बिघडले. तर मित्रांनो, ही होती मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीची 5 मोठी कारणे. तुमच्या मते सर्वात मोठी चूक कोणती होती? हार्दिकची कॅप्टन्सी, बॉलिंग की टीम सिलेक्शन? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.